हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला काल बऱ्याचशा भागातनी पाऊस व गारपीट पाहायला मिळालेली आहे सर. हो, धर्माबाद मी गेलो होतो ना तिकडं. हो, तिकडं धर्माबाद, नायगाव, हो. नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी झाले. हो, हो. बरोबर आहे सर. आणि कोल्हापूरकडे पण पाऊस झाला, गारपीट झाली. हो, हो. नक्कीच बरोबर आहे सर. शेतकऱ्याला म्हणा आणखीन आज आज आणि उद्याचे दिवस चान्स आहे. आज आणि उद्याचे दिवस. हो. हो. अ, आज आणि उद्या काढून घ्या. कारण की ना 18, 19, 20, 21 हां. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा हां, हां, हां. सगळ्या विभागामध्ये ह्या ना 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, पावसाळ्यासारखा. पावसाळ्यासारख्या पुढील 4 दिवसामध्ये. हो. मात्र सर. त्याच्यानंतर पुन्हा हो. परत एकदा येणार आहे. हो का? परत पुन्हा मी एकदा अजून आहे. हो. बापरे! मग ते कोणत्या 25, तारखेला राहणार? 25, 26, 27, 28, 29. हो का? हो. हां, हां. बरं सर, आता हे जे 4 दिवस पाऊस राहणार पावसाळ्यासारखा, तर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रभाव टाकणार? तर त्याबाबत सांगावे सर. सगळीकडे एक-एक दिवस सगळीकडेच जाणार आहे जोरात. वारं, पाऊस आणि गारपीट राहणार आहे. हो का? हं. मात्र सर, आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता निर्माण झालेली आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीस आलेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीस थोडेसे लेट होणार आहे, म्हणजे 8-10 दिवस ज्यांना लागणार आहे, त्यांच्या मनामध्ये एक चिंता निर्माण झालेली आहे, की आम्ही काढायला पाहिजे का थोडं थांबवलं तरी चालेल? लय हिरवं असलं तर कशाला काढायचं? हो, पण कसं गारपीट वगैरे शेतकरी घाबरतात गारपिटीला. म्हणजे बुवा जे मी काय आपल्याला. केलं माहिती आहे का? माझं स्वतःचंच उदाहरण सांगतो. हो, गहू हो. होता माझा हो. 30 गुंठे. हं. थोडा कडीकाठानं थोडे हिरवे होते. हं, हं. काल घेतले काढून. हं. म्हणलं मग आता ते भिजल्यावर नुकसान झाल्यावर पुन्हा तुम्हीच म्हणता तुम्हाला कळत असून तुम्ही नाही हो, हो. काढलं. बरोबर आहे. मी काढून घेतला म्हणलं मशीन होती आपण काय करू दुरुस्त करून आणू त्याला त्या हो, हो. ठुश्याला. बरोबर आहे. बरोबर आहे. ठुश्या निघतात जरा हो, जास्त. हो. ट्युशन निघते. बरोबर आहे. म्हणून म्हणलं काढला, हो, वाळू घातलाय हो. आणि मला मशीन मधून हे करून आणू. आता हो, हो. आपल्याला माहिती आहे पाऊस येणार आहे, मग आपण कशाला ठेवायचं. नाही, नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मी माझं काढलं म्हणलं नसताना पावसाने भिजलं ना हो. तिची पोळी चांगली लागत नाही पण. नाही, नाही. बरोबर आहे सर. आता तसं वैयक्तिक तर माझा गहू सुद्धा काढायला आलेला आहे. परंतु कसं 2-4 दिवसामध्ये ते येणार. आता सध्या हिरवा आहे तर तेच विचारत होतो, की काढायला पाहिजे का मी थोडं थांबायला पाहिजे मग? लय हिरवा असलं तर राहू द्यायचं फक्त पण वाळलेला असलं तर काढून घ्यायचं. बरं, बरं, बरं. बरं सर, गारपीट जास्त करून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे? गारपीट सगळीकडेच एका जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात काही एका भागात येऊन जाणार आहे. हो का? हं. मात्र सर जिल्हे सांगा ना एकदा? सुरत सांगतो, हो, नांदेड जिल्हा, हो, यवतमाळ जिल्हा, हो, चंद्रपूर, हो, वर्धा, हो. नागपूर, भंडारा, हां. गोंदिया, हं. अमरावती, अकोला, बुलढाणा, हां. जळगाव, हं. धुळे, नंदुरबार, हो, पारोळा, हो, नाशिक, अहिल्यानगर, बीड जिल्हा, हो. जालना जिल्हा, संभाजीनगर, हं, लातूर जिल्हा, हं. धाराशिव जिल्हा, हो, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, हो. अं, हिंगोली, हां, वाशिम हां. म्हणजे प्रत्येक हो, जिल्ह्यात एखाद्या तर 2-4 ठिकाणी गारपीट झालेली दिसेल हो का? त्या 10 दिवसात. हो, हो. बरोबर आहे. समजा वाशिम जिल्ह्यामध्ये मग समजा 50 जर जिल्हे तालुके जर असले, तर समजा त्याच्यामधून फक्त 2 ते 4 गावे सुटणार. नाही, नाही एवढी सगळीकडे नाही होणार. हां, हां. फक्त 5-6 गावांनी होईल फक्त. समजा 5 ते 6 गावाला होणार, बाकीचे समजा 45 तालुके सुटणार. हो. हो, हो. बरोबर आहे सर. सगळीकडे नाही होणार गारपीट. हो का? उगा म्हणजे समजा 100 गावं असले तर उगा 4-5 गावाला होईल बस. हो का? बरोबर सगळीकडे आहे. नसते होणार. हां, हां. समजा गारपीट सगळीकडे नाही होणार, फक्त पाऊस राहणार अनेक भागातनी. हां. हो. बरं सर, हे जे पावसाळ्यासारखा पाऊस होणार आहे आता, तर मग आपल्या हं. याच्यामध्ये पूर परिस्थिती सुद्धा पाहायला मिळेल का मग नाही, कसं? नाही. तितकं नाही पडणार. फक्त शेतानं पाणी साचल. हो का? समजा नॉर्मली पाऊस. कॅननं साचल्यासारखं. हो, हो, हो. पण अनेक भागात नाही राहणार. हो. हो. आणि सर 25 तारखेच्या नंतर? पुन्हा 25, 26, 27, 28, 29 पुन्हा एकदा पाऊस येणार. हो का? हं. मग ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे? ते सगळीकडेच राहणार ते पण. हो का? हं. समजा आणि सगळीकडेच हे ते. तर पुढं द्या ना पुन्हा त्याचा सविस्तर अंदाज देऊ. ती हां. पण कुठं कुठं पडणार आहे आधीच माहिती आहे मला. हो, हो, हो. बरोबर आहे. पण आज वर काय करू याच्यातून आपल्या शेतकऱ्याला वाचवायचं म्हणजे हो, खूप लोकांचं हरभरा गहू काढणी चालू आहे. खूप हो. लोक चालूच आहे रात्रंदिवस मशीन चालू आहे इथं. हो, हो. बरोबर आहे. रात्रदिवस मशीन चालू आहे. बरोबर आहे सर. हो.
हो, आणि शेतकरी आपण आपलं करून घरी आणले सगळे. हो, 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 बरोबर आहे. हं. मात्र तुम्ही 8 ते 10 दिवसापूर्वीच एक इशारा दिला होता माझ्या चॅनलच्या 6 माध्यमातून. मार्चला सांगितलं होतं आपण 6 हो, मार्चला. हो, बरोबर आहे. 6 मार्चला तुम्ही एक अंदाज दिला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तो जो अंदाज आहे 1.5 लाख शेतकऱ्यांनी बघितलेला आहे. आता आणि ते आम्ही काल तर तेलंगणाचा जवळपास ते जवळपास हं, 80 लाख शेतकऱ्यांनी दिलं आमचं ते बाप! फेसबुकवर. हो, 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 बरोबर आहे सर. फेसबुकला टाकला होता आम्ही 80 लाख तेलंगणा. शेतकऱ्यांनी. हो. हो, बरोबर आहे. हं. बरं सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला अनेक भागातनी आता पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही सांगितलं होतं, की या भागात पाऊस राहणार, तर कालसुद्धा गारपीट आज झालेली आहे, बघा ना पाऊससुद्धा 16लाच झालेला बघा आहे. ना, आजच बघा ना महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस दिसेल, विजा आहे. आज विजासह पाऊस दिसणार समजा आपल्याला बऱ्याच ठिकाणी. हो, रात्री हो, सगळी विजा दिसतील. हो, हो, हो. मात्र याच्यामध्ये फक्त 19 आणि 20 तारीख हे महत्त्वाची आहे. हो, 19, 20, 18, 19-20. 19. हो, समजा याच्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण, जास्त पाऊस, गारपिटीची शक्यता हो. हो, जास्त करून राहणार याच्यामध्ये. बरं सर, 2026च्या मान्सूनविषयी सांगा, कारण की आता हे जे अंदाज आहे, हे बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत अंदाज पोहोचणार आहे. म्हणजे 2 लाख शेतकरी बघणार आहे या अंदाजाला. 2023ला पाऊस मी पहिल्यापासूनच काय म्हणतो हं. अं, कमी राहणार आहे फक्त. हो, हो. बरोबर. सरासरी सांगितलेली. कमी जरी राहिला तर परतीचा पाऊस पुन्हा पडणार आहे जास्त हो, हो, हो. सांगितलं सर. सप्टेंबर, ऑक्टोबरला. हो, त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांची चिंता करायची काही गरज नाही. हो. उलट यावर्षी पिकं चांगली येणार आहेत. हो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 27-28ला पुन्हा खूप पडणार आहे. 27-28ला. हो. बरोबर. समजा 2 वर्ष जास्त, 1 वर्ष कमी. हो. बरोबर आहे. हे शेतकऱ्यांनी गणितच लक्षात ठेवून द्यायचं. हो आणि पेरणीच्या तारखा कोणाला कोणत्या राहणार? विचारायचं नाही, मला सुद्धा विचारत जाऊ नका म्हणा. हो, हो. 2 बरोबर आहे. वर्षी आता लक्षात ठेवा ना. हो, आता 24-25 खूप पडला. हो, 27 कमी पडणार. पुन्हा हो, 27-28 खूप पडणार. हो, 28, हो. 29 कमी पडणार. बरोबर. बरोबर आहे सर. मात्र सर आपण विठुली या जागी आपली भेट झाली होती आणि मी तुमचा एक व्हिडिओ शूट केला होता 30 मिनिटाचा व्हिडिओ. तर मी ते थोडक्या भागातनी शेतकऱ्यांना ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून. बरं, बरं. हो, तुम्ही मान्सूनविषयी त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. हो ना. हो. मात्र सर धरणाची कंडिशन काय राहणार मग? धरणं बसतील काही जवळपास इकडले नाशिककडले तिकडले बसते म्हणजे ते चालले ना. हो, कॅचमेंट एरियाने समजा दुसऱ्या धरणं अवलंबून ती नाही भरायची समजा. हो. समजा आता सिद्धेश्वर धरण आहे. बरोबर. येलदरीचं भरलं तर त्याच्यात पाणी येतंय. हो, हो. बरोबर. येलदरी धरणाला वरचं खडकपूर्णच पाणी भरल्याच्या नंतर त्याच्यात येते. हो. म्हणजे दुसऱ्या अवलंबून धरणाला समजा कमी राहील समजा. हो, हो. बरोबर आहे सर. जिथं कॅचमेंट एरियानं स्वतःचे स्वतः आहेत ती भरतात. हो, हो. बरोबर आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहणारे धरणं ते नाही भरायचे हो. समजा. बरोबर आहे सर. बरं सर शेतकऱ्यांना काही तुम्ही महत्त्वाचा इशारा देणार आहात का तुमच्या माध्यमातून? शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो आणखीन काय करा. हं. आज 16, हो. उद्या 17 2 दिवसात आणखीन काढून घ्या त्याचं. हो, हो. बरोबर. नक्कीच सर. हो. आलेली पिके 2 दिवसातनी काढून घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. नाहीतर तर हो. समोर गारपीट, पाऊस आपल्याला पाहायला मिळेल चांगलीच. हो. हो. बरोबर सर. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.